तर काही जे बघू शकता आपला सलमान खान आहे हो. लाईक करा, सबस्क्राइब करा. हर्ष भाईला नाही आमच्या 3 तिकडे ब्लॉग्सला. हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. सो हा आहे त्याचा पार्ट 2. आज आहे जत्रा. सो आम्ही जत्रेत चाललो आहे, मस्त तयार होऊन. बघा सगळे ब्लॅक शर्ट घातले आणि ह्याचा भाऊ पण आहे इथे. बघा हा ह्याचा भाऊ. सो आता चौघं चाललो आहे आम्ही जत्रेत. भरपूर मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. सो गेल्या ब्लॉगसारखा हा ब्लॉग त्याच्याहून चांगला असेल. गेल्या ब्लॉगमध्ये काय तुम्हाला मजा तर आलीच असेल, ह्याच्यामध्ये अजून मजा येणार आहे तुम्हाला. आजपर्यंत बघत राहा. तिला काय मला बोलायचं, तुम्ही एंडपर्यंत राहा आणि हा ब्लॉग मस्त राहणार आहे. कालचा ब्लॉग अपलोड झाला अपलोड झाला, त्याला लाईक चांगला सपोर्ट दाखवा त्याला. आधी तो ब्लॉग बघा, त्याच्यानंतर हा ब्लॉग बघा. ज्यांनी नाही बघितलंय त्यांनी पिन कमेंट मध्ये हा ब्लॉग. आणि याला तुम्ही ओळखतच असाल, हा याचा भाऊ आहे पृथ्वीराज उर्फ बारक्या. चला आता ब्लॉग स्टार्ट करूया आणि मजा करूया. सो लेट्स गो. तर गाईज हा आहे मेन गेट आपल्या इथल्या जत्रेचा. बघू शकतात गाईज तुम्ही, इथूनच गर्दी बघू शकता. तिथं काय नाही तर पुढे पुढे तुम्हाला ती कालची ती जागा माहिती जी पूर्ण साफ सुधरी एकदम होती, तिथे आता तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ. तिथे गर्दी बघा जेवायला. तर काही जे बघू शकता आपला सलमान खान आहे हो. काका बोलतात सलमान खानचा ना चष्मा. खरं सलमान खानचं आहे. गाईज कैसा लग रहा हो? तर गाईज कमेंट मध्ये सांगा. सल्लू आहेत आपले. हे काय काका, नाव काय काका तुमचं? हा जोएब. चला थँक्यू. धन्यवाद. हा धन्यवाद. म्हणजे जागा आम्ही खाली दाखवली, आज ती जागा किती भरलेली अशी तुम्ही बघू शकता. खूप मोठी जागा आम्ही खरी हे बघू शकता तुम्ही किती येणार जाणारी लोक. आज पुरा कोपरगावची छत्रपती सगळी कोपरगावची लोक इथे येणार आहेत. कसं ब्लॉगिंग करतो आम्हाला आमचं माहिती. सर्व काकी लोक आणि आमचे लहान पोरं इथे आमचे बघतात, खेळतात नुसते इथे. गाईस तुम्हाला एक सांगू, पब्लिकमध्ये ब्लॉग करणे एवढं डिफिकल्ट आहे ना. सगळे तोंडाकडे असे बघतात ना, एवढी लाज येते. त्याच्यावरून रिॲक्शन त्यांचे असे असतात ना, जसं की पहिल्यांदाच काय हा पहिल्यांदाच काय बघतोय. पब्लिकमध्ये ब्लॉग करणं भरपूर डिफिकल्ट आहे. काही ती गर्दी बघू शकतो तुम्ही. आम्ही दाखवले हे जेवण. तेव्हा काल ज्या ठिकाणी कोणी नव्हता, आज ते बघा फुल भरली आहे. आणि आजच मी सकाळी मम्मीला विचारलं, मम्मी बोलली की 5,000 ते 10,000 माणसं येतात. काल तर आम्ही 500,000 बोललेलो, 5 ते 10,000 बघायचं ना. इमॅजिन करा तुम्ही की किती लोक येणार आहेत आज. किती वाजेपर्यंत असते? 11-12 वाजेपर्यंत असतात. पुरे लोक येतात. कोपरगावची कोपरपासून सगळे ठिकाणी मी तुम्हाला सबस्क्राइब करायला सांगितलेलं. हा आठवलं काहीच तुम्हाला सेकंड ब्लॉगमध्ये आलेला. सो आता आम्ही मागच्या साईडनी येतोय, कारण तिथे खूप गर्दी होती. तर अजून मागे भरपूर खेळायचं आहे. तर आम्हाला तर घेणार नाही, पण याचा हा छोटा भाऊ आहे. हा छोटा आहे, दिसतो मोठा पण आहे तो 8वीलाच. 9वीला. लहान बाळ आहे. लहान बाळ आहे. 5 वरी झालं अजून 9वी 5. आता जाऊया तिथे. बघा तिथे दिसतंय तुम्हाला वरती. दिसत नसेल तर ऑर्केस्ट्रा पण चालू आहे. लाईव्ह ऑर्केस्ट्रा. कोण दादूस येणार आहेत. दादूस येणार आहेत. दादूस एक मोठे सिंगर आहेत, ते येणार आहेत. सो चला आता जाऊया. गाईज एंट्री झाली आहे. जोरात बोलायला लागेल जरा. सो आता बघूया आम्हाला ह्याच्यात कुठे घेतात का. आम्हाला घेणार तर नाही, त्याला जायचं मन आहे. सो लेट्स गो. आता बघूया काय होतंय. भारी भारी आले म्हणजे बस का हो रडतोय तो. काहीच तो रडतोय. ड्रायव्हर बघा काहीच. हे बसायचं शौर्य तुला. हे बाय काहीच बाईक छोटी आहे. अरे जा ना तू. पाठव ना. अरे 20 रुपये एक्स्ट्रा घे. 12 वर्षाचा बनवला त्याला. गाईज 12 वर्षाचा बनवून आहे. पाठवतोय. काय फायदा नाही मेळ्यामध्ये येऊन. कशामध्ये नाहीच सांगताय. या मेळामध्ये येऊन काहीच फायदा नाही. काहीच फायदा नाही झाला आमचा. याचा दिल तुटला इथे. स्टॉल चालू करतो.
भेटत नाहीत. यांचे चेहरे बघू शकतात गाईस तुम्ही. हा थकून बसलाय बिचारा. हा तर कुठे जाऊच नाही शकत, याच्यात पण नाही आणि याच्या उडायच्या याच्यात पण नाही जाऊ शकत. काल जसं आम्ही बोललेलो गाईस तुम्हाला, आम्ही लपून जाणार आहे. तो आता आम्ही लपूनच चाललो आहे बघा. ते पोरं सगळे आत गेले ना. आता एवढे लाईनीत आम्ही काहीच नाही. आता गर्दी बघा, गर्दी बघा. काल हा जो बोललेला काल कसं होतं आणि आता बघा कसं. आपला पीस टाको पीस. गाईस काका बघतात लवकर. हे काका बघतायत. आपला पीस टाको पीस टाको. चला आता जाऊया जेवायला. Let's go. गाईस फायनली जेवण. तो गाईस आता जेवण झालंय पोट भरून. एवढं नाही जेवलोय, मला तर जेवायला झालं तर तुम्हाला दाखवलं ना आम्ही. कारण एवढं गर्मीमध्ये जेवण दाखवलं नाही, कारण गर्दी होती भरपूर. डिफिकल्टीने आम्हाला जेवण भेटलंय, कारण यावर्षी भरपूर गर्दी होती. दॅट्स वाय थोडा इश्यू झाला इथे. शौर्य कुठे आता? शौर्य आता घरी. हां तो बघा तिथे शौर्य आहे. विषय बोला. आमचा सगळ्यात जास्त खाणारा तो दिसतो अंगाने तसा, पण सगळ्यात जास्त तो खातो. किती पुऱ्या खाल्ल्या? तू माझा बोललो रे मी, असं वाटतं. जाऊ दे. काही जेवताना कोणाला डिस्टर्ब करायचं नसतं, त्याला खाऊ द्या. मग आपण लाईव्ह ऑर्केस्ट्रा बघायला जाऊया. याची हालत बघू शकता तुम्ही काय झाली आहे. काय झालं? 6 पुऱ्या, एवढा भात, 25-30 भज्या, काहीचा डुक्कर आहे डुक्कर. 6 पुऱ्या, हे ते 4 ग्लास ताक. फुल 4 ग्लास ताक प्यायला तो. आम्ही तर काही जेवलोच नाही एवढं, तर गरमीत जेवायला याला जागेवर ना उठायला होत नाही. मेन म्हणजे एवढा फुगून बसताय तो कधीचा. गाईस आज इथे डेरा आहे आपला. चला आता जाऊया डायरेक्ट आपण ऑर्केस्ट्रा बघू. लाईव्ह ऑर्केस्ट्रा. आता आम्ही चाललोय ऑर्केस्ट्रा बघायला. याच प्रकाराने आजचा ब्लॉग इथेच आम्ही संपवतोय. ब्लॉग जास्त मोठा आहे म्हणून इथेच एंड करतोय. भरपूर मजा आली आजच्या ब्लॉगमध्ये. आम्ही मध्ये खालतून बसलोय जेवण करायला. जाम मजा आली. आम्ही एवढं नाही खाल्लं, पण या पक्कापासून जाम. काय मी थोडंसंच खाल्लं, हे लोक मला जास्त बोलतात. सो चला आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक करा, चॅनलला आधी जाऊन सबस्क्राईब करा आणि चांगलीशी कमेंट द्या. चांगला तुमचा सपोर्ट भेटेल, चॅनल पण ग्रो होईल. आम्ही मोटिवेट मोटिवेशन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून. भेटूया लगेच. चला काय